याच्यामध्ये सरांनी ध्यानाबद्दल खूप सुंदर आपल्याला माहिती सांगितलेली आहे. ध्यान आम्ही शांत बसायचं, शाळेमध्ये गेले काय त्याच्यात ध्यानाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती दिलेली आहे. ध्यानाने काय फायदे होतात आणि एकाग्रता कशी वाढते याबद्दल सुद्धा सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. आता ती आपण शेवटच्या टप्प्याला येऊन पोहोचलेला आहे. असे एक तिथे तिथे समाप्त होत आहे. तो शेवटचा जो कार्यक्रम आहे आभार प्रदर्शनाचा, तर आभार प्रदर्शनासाठी मी सूचना करतो सुधाकर म्हणून यांनी असं आभार प्रदर्शन करावं असं त्यांना सूचना करतो. ये सुधाकर भाई ये आभार प्रदर्शन बघ भाऊ भाऊ भाऊ. तर या ठिकाणी आपण म्हणजे जे आपल्याकडे आलेले आहेत तर मंदिरांसाठी पण आपण दान पुण्य जे आहे ते कमवण्याची आपल्याला एक संधी लाभलेली आहे. तर या ठिकाणी मंदिर येतीलच, त्यांना तुम्ही दान पण करू शकता. दुसरी गोष्ट, आपल्याकडे काही पुस्तकं आणलेली होती मी, तर ती पुस्तकं आपण खरेदी करू शकता. थोडीशी पुस्तकं आहेत आपल्याकडे, ती आपण घेऊ शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे चांगलं बुद्धविहार बनलेलं आहे. तर आपल्या गावामध्ये जे काही लहान मुलं असतात, मुली असतात, तर त्यांच्यासाठी आपण दर रविवारी तिथे धम्मवर्ग सुरू करा. ठीक आहे हां. जे काही छोटे मुलं असतात तर 15 मिनिट अर्धा तास कोणी महिलांपैकी 1-2 महिलांनी पुढाकार घेऊन थोडंसं मुलांना जमा करणे, आणणे, शिकवणे, तर हे तुम्ही करू शकता आणि ते तुम्ही करायला पाहिजे. तर त्याचे मी पुस्तक आणलेले आहे. तर हे 1-2 पुस्तकं मी आणलेली आहे त्या ठिकाणी. एक आहे जातक कथा आणि दुसरं आहे भगवान बुद्ध नावाचं पुस्तक आहे. भगवान बुद्ध जातक कथा. हे पुस्तक मी देतो तुम्हाला. तुम्ही विहारामध्ये अशा प्रकारचं हे पुस्तकाचं पाहून शिकवायचं. एकदम ते एकदम सोपं आहे. याच्यामध्ये काही विद्वान माणूस पाहिजे याच्यातला काही भाग नाही का. जसं आता उदाहरण हे बघा, या ठिकाणी हे दिसत आहे तुम्हाला एक चित्र छोटंसं आहे. तर इथे आपण काय केलेलं आहे, हे असं लहान मुलांसाठीच बनवलेलं आहे. इथे जसं महामाया राणीचे स्वप्न नाही का, तो कसं आहे. तर ते मुलांना वाचून दाखवायचं, थोडंसं सांगायचं आणि त्याचे प्रश्नाची उत्तरही खाली दिलेली आहे. की जसं आता राजा आणि राणीचे नाव काय होते, म्हणजे आई वडिलांचे, राणीला कोणते स्वप्न पडले होते, राजाचा वंश आणि कुळ काय होते, म्हणजे आपल्या मुलांनी पाठही करायचं. म्हणजे आपण काय केलं काही याच्यासाठी असं बनवलं की कोण विद्वान माणूस शोधत बसायचा, त्याच्यापेक्षा डायरेक्ट आहे बाबा तुमच्याकडे तेच वाचा आणि सांगा आणि तेच पाठ करून घ्या, संपला विषय. काही दिमाग खराब नाही करायचा बघत. जातक कथेने तसंच केलेलं आहे. म्हणजे जेवढं मला जमलं तेवढं मी सोपं केलेलं आहे. काही दिमाग असा भागत नाही ठेवायचा जास्त. आपण कोण विद्वान माणूस बेटर रे बाबा ना शिकवल रे बाबा, तसं काही नाही. आपल्याकडे आयडिया आहे बघा. इथे जातक आहे, त्याचे प्रश्न केलेले आहेत. जातक करा, ते पाठ करायचे, सांगायची थोडीशी पोरांना, प्रश्न विचारायचे, प्रश्न उत्तर पाठ करायचे, चालू द्यायचं. असं मुलांना चांगलं बरं लागते. आहे का नाही आयडिया नाही. एवढा मोठा विहार बांधला आपल्यासाठी, तर उपयुक्त झाला पाहिजे. आपल्याकडे एवढी लहान लहान मुलं असतात, त्यांना थोडंसं बरं लागलं पाहिजे. कुठं माझं लहानपणापासून आपल्याला बघा लागलं नाही लहानपणी बोलत, पण आता लागू शकते. तर हे पुस्तकं तुम्ही ठेवा आपल्या वगैरे राहतात. तुम्ही धम्म स्कूल सुरू करा या ठिकाणी आणि त्याचे फॉर्म वगैरे भरून घ्या, नावं लिहून घ्या, पहिलं ॲडमिशन घ्या पोरांच्या नाही का. 50 रुपये घ्या ॲडमिशन फी त्यांच्याकडून. 50 रुपये म्हणजे काही मोठा विषय नाही आहे. 1 दिवसात टाकल्यामध्ये थोडं संभव टाकतात आणि नावं लिहा. हा मुलगा, तो मुलगा, ती मुलगी, 10-15 जेवढे होतात तेवढे 50-50 रुपये घ्या त्यांच्याकडून. ते तुमच्याकडे ठेवा, मला नका देऊ, मला नाही पाहिजे पैसे, तुमच्याकडेच ठेवा. कधी चॉकलेट आणा नाही का त्यांना द्यासाठी, कधी एखाद्या वेळेस दुसरी काही
खाद्यपदार्थ आणा, ते त्यांना वाटा गरजोगरी. त्याच्यामुळे काय होईल, मुलांचा इंटरेस्ट वाढेल नाही का. म्हणजे दर महिन्यात थोडे पैसे घ्या पालकांकडून, 50-50 रुपये पैसे जमा करा संदेश धर्म स्कूलसाठी, आणि त्या पैशाचा उपयोग तुम्हाला काही मुलांसाठीच करायचा. एखादी लहानसं खेळ असेल, तिथे एखादी बुद्धविहार असेल, तर त्या बुद्धविहाराने सहल घेऊन जायची, म्हणजे मनोरंजन पोरांचं असं करायचं, त्यासाठी पैसा खर्च करायचा. तर अशा पद्धतीने तुमच्या विहारामध्ये धम्म स्कूल सुरू करा. तुमच्या विहारात जर धम्म स्कूल सुरू झाली तर शेजारच्या खापरी गाव आहे म्हणून आमच्या ठिकाणी सुरू करा, पोरा म्हणून आमच्या ठिकाणी सुरू करा. तर जवळपासच्या खेड्यापाड्यांमध्ये आपापल्या ठिकाणी धम्म स्कूल सुरू झाल्या तर तिथे आपल्या मुलांना पण चांगलं वळण लागेल नाही का. असे पुस्तकं आम्ही पाठवून देऊ तुम्हाला, जे तयार आहेत शिकवण्यासाठी. त्यांना टीचर्स लोकांना हे पुस्तक आणून देऊ आणि त्यांनी ते पुस्तकाचं पाहून शिकवलं तरी पुरेसं आहे. तर ठीक आहे, ही एक छोटीशी सूचना होती. आता याच्यानंतरचा जो कार्यक्रम आहे त्या आज दिनांक 9/9/2025 एक दिवशी नामशिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या शिबिराची आता सांगता होत आहे. त्या शिबिराकरता प्रमुख उपस्थिती संदनीय गांधी सुमंगल खेळ यांची आपल्याला लाभलेली आहे. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून महानायक रत्नजी आचार्य महानायक रत्नजी हे सुद्धा प्रामुख्याने येथे उपस्थित झाले आणि त्यांनी आपल्या धर्म प्रवचनातून आपल्याला दोन प्रकारे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल थोडं सांगायचं झालं आणि जेव्हा केंद्राला त्यांचं शिकून अध्ययन करण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी जात होतो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला जो अनुभव आला त्या अनुभवातून आम्हाला असं वाटलं की सरांची जी आपल्या गावामध्ये सुद्धा लावलं पाहिजे. त्या हेतूने आम्ही प्रयत्नशील होतो. सरांसोबत आमची वारंवार चर्चा व्हायची. सरांनी आम्हाला शिबिराबद्दल विनंती कबूल केलं, पण मागच्या वर्षी असल्यामुळे जागेची कमतरता असल्यामुळे आम्ही त्या शिबिराचं आयोजन करू शकत नव्हतो. त्यामुळे मागच्या वर्षीचा वेळ हा चर्चेने घेऊन गेलेला, पण यावर्षी थोडी व्यवस्था बऱ्यापैकी झाल्यासारखी आम्हाला वाटली जाणवलं आणि म्हणून आम्ही त्या शिबिराचं आयोजन करण्यात यशस्वी झालो. त्यासाठी सर्वांनी सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला आणि आमचं जे एक दिवशी प्रशिक्षण शिबिराचं संपूर्ण झालं तर माझ्या मते हे केवळ 12 घंटे सुरुवात आहे असं मला वाटतं. म्हणजे कसं आज तुमच्या पद्धतीनं तुमची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या हिशोबाने सर्वांनी प्रवचन केलं पाहिजे. जे धर्मज्ञान आहेत त्यांची अजून सुरुवात व्हायची आहे असं मला वाटते की आम्ही तिथे अनुभवलं यंत्रणाचा अनुभव घेतला. म्हणजे ध्यानाचे प्रकार कोणत्या प्रकारे ध्यानाचे प्रकार फक्त आपल्याला त्यापैकी 2 प्रकार माहिती ध्यानाचे, आनंदासाठी आणि दुसरी माहिती भावना. हे फक्त आपल्याला 2 ध्यानाचे प्रकार माहिती आहे, त्याच्यापैकी ध्यानाचे प्रकार माहिती आहे. पण सर्वांनी विकसित केलेले ध्यानाचे प्रकार पुढे अनेक प्रकारे आहेत. तसं धम्मानुसती, संघानुसती, बुद्धानुसती, शीलानुसती हे तिकडे अनेक प्रकार ध्यानाचे प्रकार आहेत. हे सर्वांकडून जर माहिती करून घ्यायचे असेल आणि आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणायचा असेल तर आपल्याला वारंवार सर्वांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं आयोजन करावं लागेल. जर तुमची मानसिकता शिबिर अटेंड करण्याची असेल तर आमची पूर्ण तयारी आहे. याच ठिकाणी या भाषेमध्ये जसं आधी 10 वर्ष आधी भगत सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे धम्म शिबिर धम्मवर्ग घेत होतो, त्याच प्रकारे सरांकडून सुद्धा आपल्याला मार्गदर्शन घेता येतं. तुमची सामर्थ्य पिरियडमध्ये तुमची शिबिरासाठी अटेंड राहण्याची मानसिकता असेल, इच्छाशक्ती असेल तर पुन्हा सर्व विनंती करून आम्ही सरांना बोलवू शकतो. ती फक्त ज्ञानाची सुरुवात आहे, शिबिरची सुरुवात आहे, एक शिबिरची सुरुवात आहे. अजूनपर्यंत आपल्याला प्रत्येक सर्वांकडून शिकता येईल. सर्वांकडे खूप मटेरियल आहे, खूप ज्ञान आहे. त्यामुळे या
शिबिरासाठी तुम्ही नुसतं कसं तर पुन्हा आपल्याला त्यासाठी प्रयत्न करते पुन्हा शिबिर लावते असं आज त्या मैत्रीमध्ये त्या शिबिराचे सांगता होत आहे. त्या शिबिरासाठी शिबिराकरता उपस्थित प्रामुख्याने उपस्थित झालेले भंते सुमंगल महादेव हे प्रामुख्याने उपस्थित झाले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, व्यक्तीचे आभार व्यक्त करतो आणि बौद्ध कमिटीच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर मार्गदर्शक म्हणून आपल्या शिबिराला लाभलेले महानागरत्न सर प्राचार्य महानागरत्न सुद्धा लाभले. त्यांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं. त्यांच्या सुद्धा मी सर्वांच्या वतीने आभार मानतो, अभिनंदन करतो आणि इथे उपस्थित महिला वर्ग आणि सोबतच गणपतीसोबत प्रामुख्याने पूर्ण पद्धतीने आपल्याला लाभलेला गीताताई भोंडे या सुद्धा प्रामुख्याने इथे उपस्थित झाल्या. त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर विशेषतः बाहेरगावावरून आलेल्या महिला, जसं की आम्ही जेव्हा शिबिराचं आयोजन केलं आम्हाला असं वाटलं नव्हतं की इतक्या संख्येमध्ये महिला उपस्थित होईल म्हणून. आम्ही फक्त 10 ते 20 महिलांची अपेक्षा केली होती, जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त पुन्हा 10 म्हणजे आता 30 महिलांची आम्ही अपेक्षा केली होती. पण इथे महिलांचा प्रतिसाद मिळाला, स्पर्श मिळाला तो वाकडे तो आहे, म्हणजे जास्त प्रमाणात महिलांचा सहभाग मिळाला. त्यामुळे बाहेरगावावरून आलेल्या महिलांचे मी विशेष आभार मानतो, त्यांचे पुनर्वसन करतो. गावातील महिला धर्ममित्र धर्मसहाय्यक धर्ममैत्री त्यांनी सुद्धा मी आभार मानतो, पुनर्वसन करतो आणि हा आभार प्रदर्शनाला विशेषतः मला सर्वांनी माईकवरती बोलण्याची पहिल्यांदा मी माईकवरती बोलून आलो त्याच्यानं काही आठवतं काय विसरतो. विशेषतः हे घटनांचं माझ्यासाठी पूर्ण 100% होतं याच्यामध्ये. या शिबिराचं जर काही जायचं असेल मार्ग द्यायचं असेल तर माझ्या भावा समोर की समोर माहिती घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाच्या मेहनतीने त्यांच्या इच्छाशक्तीमुळे घडलेलं आहे. त्यामुळे मी मंडळाचं सुद्धा मनापासून आभार मानतो, पुनर्वसन करतो. कार्यक्रमाला उपस्थित व्यक्तिगत नाव घेतो म्हणजे समाजाचे नाव घेते, त्यामुळे मी व्यक्तिगत नसते नाव वगैरे काही घेणार नाही. मी सर्व धर्ममैत्री धर्ममित्र धर्मसहाय्यक धर्म उपासक धर्मोपासिका सर्वांच्या कामगारांचे नाव घेतो आणि सर्वांचे आभार मानतो आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला माझी मी जाहीर करतो. धन्यवाद. नमस्कार. त्यांना पुन्हा का धर्मदान द्यायचं किंवा आणि भिक्षापासून ठीक आहे ठीक आहे. याच्यामध्ये बोलतात ज्यांना ते आकर्षण ते अलग अलग द्या ना, अलग अलग द्या. वगैरे पाहिजे असेल पुस्तकं ठेवलेले आहेत. अरे थांबा ना, जाऊ नका थांबा जाऊ नका जाऊ नका. तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे ना, तुम्ही दान करत आहे ना, त्याचा आशीर्वाद द्यायला लागेल तुम्हाला. कोणाला पुस्तक हवे असतील नाही ते आहे ना ताटामध्ये अलग अलग
हा मग जायचं तसं द्या तुम्ही पण त्यांनी म्हटलं नाही ना ती कसं दोन दोन होईल ना एकाच जागी जातो असं मला म्हणायचं. अलग अलग ते चिल्लर पाहिजे ठीक आहे पण जे फक्त माझी पुस्तक आहे ती आहे ते दुसरी बाहेर हे काढून घेऊ का फक्त असं ठेवायचं? किंवा तुमच्या किंवा गांधीच्या पात्र हे सर टीटेबल हो टीटेबल आहे का टीटेबल पडेल माझा हे उचलू का सांगा ना हे म्हटलं सर्वांनी एकदाच करा. आपल्या गाडी ते असं ना ते जातक कथेचे पुस्तक घरी म्हणजे आणलेले आहे का सोबत असे जास्तीचे नाही आणले. हे पाम्पलेट पण घ्या ताई. हे पुस्तकं काढा बाहेर. पुस्तकं ज्यांना घ्यायचं ते पुस्तक पाहू शकते. हे पाम्पलेट आहे. ज्यांना पुस्तक पाहिजे असेल त्यांना ते पाहू शकतो. भिक्षापात्र द्या. हे लागेल ना तुम्हाला? माईक द्या, माईक. काय करून देतो? हां बरोबर आहे बरोबर आहे. नवीन बाया दिसत आहे तिला त्याच्यामुळे गरज आहे. नाही राहू दे. आज जो वाटते ना बाहेर कोणी असतील तुला ऐकलं बसून घ्या सगळेजण काय ते खोका होता याच्यात हे आहे काय आहे ते साहेबासाठी होतं पण नाही तुमच्यासाठी माझ्यासाठी सर ठेवा माझ्यासाठी असं तिथं ठेवा. तसंच राहू दे. बरोबर लावून द्या. किंवा एखादी काही घ्या ना. ठेवायचं असं इकडे काही चला आले का सगळे हा तर आता त्या तिकडे फुलं आणायचे काय व्हिडिओ शूटिंग होत आहे चला बसा अरे दरवाजे पाळताना आहे ते बसा ना आतमध्ये येऊन. काय नाही घ्यायला. चला मग द्या.
असं एक नाही आहे सगळेजण असतील ना सामूहिक पद्धतीने जमा करायचं नाही तर मग एक तास सामूहिक पद्धतीने द्यायचं शिका समूहाने जातो ना आपण तर जाण्याचं तसं सामूहिक पद्धतीने केला आले सगळे म्हणा नमो तसं नमो तस्स चिंता म्हणा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स हा तर आज तुम्हाला धर्माचं दान मिळालेलं आहे त्याचा चांगला जीवनामध्ये उपयोग करून घ्यायचा त्यासोबतच पुण्य अनेक प्रकारे करता येते त्यातलाच एक प्रकार म्हणजे जीवदान आहे त्या मैत्री होतेतून भोजन पात्र पण त्यांनी आणलं अशा अनेक प्रकारे त्यांनी पुण्य संपादन करण्याचं निश्चित केलेलं आहे तर ते पुण्य त्यांना लाभ हो प्राप्त हो म्हणून एक गाथा आपण म्हणू मी म्हणतो तसं म्हणा इमान शिवरं भोजन तत् परिखार फलं दानवतुं विकुतं पुण्यर्थाय देवं पुजेम द्वितीयंपि तृतीयंपि इमं शिवरं तत् परिखार फलं दानं विकुतं पुण्यर्थाय देवं पूजेम तर या गाण्याच्या बलानं तुम्हाला अनेक फायदे होत ते आपण म्हणू या कसा कसा ऐकले कसा नाही आयोजक आता प्रॅक्टिस कसा हा म्हणा इदं मे प्रियं मे पुया आसवक्षया आसवक्षया वहं भोजु इदं मे प्रियं मे पुया निपानस्स सत्ययोतु इदं मे प्रियं मे पुया सत्तु तत्ता सुखीवन्तु इदं मे प्रियं यातिनं होतु सुखितावन्तु गीता भवन्तु यातयो इदं मे प्रियं मे पुया सत्तु तत्ता सत्रे पत्ता सत्तु प्राणा सत्तु दूता सत्तु यक्षा सत्तु नागा सत्तु ब्रह्मा सत्तु गंधर्वा सत्तु रक्तभाव पर्यापन्ना सभा विद्यो सत्तु पुरिता सत्तु आर्या सत्तु अनर्या सत्तु देवा सत्ते मनुष्या सत्ते अमनुष्या सत्ते विनिपातिका अनुमोदन्तु 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 तर ह्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण होत आणि मी म्हणतो कितीजण परिसंतु दीपमेव समीवतु सत्ते प्रेंतु चित्तसंकल्पा सर्वोपन्ना रसोयता मनी ज्योति रसोयता आयु आरोग्य संपत्ति सत्व संपत्ति निवस ततो निपान संपत्ति विनाशे शनैवतु मना साधु आता आपण आज जे जे काही पुण्यकार्य कर्म केले त्या सगळ्यांना आपण भगवंताची धर्माची संगती पूजा करू म्हणा इमाय धम्मानु धम्मा प्रतिपत्या बुद्धं पूजेमि धम्मं पूजेमि संघं पूजेमि अद्धा इमाय प्रतिपत्या जाति जरा मरणं परिमुच्यतामि इमिना प्रियतमेना मामे बाल समागमो सतं समागमो
होतु याव निब्बाण पत्या सर्वपापस सकरणं कुशलस्स उपसंपदा सचित हरियो दपनं येतं बुद्धानं शासनं कायेन वाचा चित्तेन समाधेन मया कृतं अक्षयं धम्मे बन्ते भूरिपर्य तथागत कायेन वाचा चित्तेन समाधेन मया कृतं अक्षयं धम्मे धम्म संवित्तिक अकालिक कायेन वाचा चित्तेन समाधेन मया कृतं अक्षयं धम्मे संग तुयं चेतं अनुत्तरं हिरण्ये तुयं आसवक्षय रक्षन्तु सत्त्वदेवता सत्त्वबुद्धानि भावेन सदा सरस्वती भवतु ते भवतु सर्वमङ्गलं सर्वमङ्गलानुभावेन सदा सुखी भवतु ते कोणाने आशीर्वाद दिला आशीर्वाद कोणाने दिला तो मंगल माहिती करत आहे ते म्हणाले पाहिजे होतं तेच पाठ आहे आम्हाला जे पाठ आहे तेच सर्वदेवता सर्वभूतान्वादेन सदा कृति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा कृति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा कृति भवन्तु ते ठीक आहे तर एकदा वर्णन करून बघा म्हणजे तुमचं ध्यान करतो अभिवादन अभिवादन ठीक आहे ठीक आहे आता परत जेव्हा किती होईल तेव्हा याच्यापेक्षा जास्त कंटिन्यू करतो जप